परभणी फिल्म क्लब यांच्या वतीनं आयोजित चित्रपट रसास्वाद कार्यक्रमाच्या या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचे ज्योती सुभाष यांचं मी परभणीकरांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो ज्योती मावशी, मला परभणीबद्दल एक सांगायचं की परभणी आता प्राचार्य सरांनी हॅलो प्राचार्य सरांनी जसा उल्लेख केला तसं परभणी ही संमेलन नगरी आहे. या ठिकाणी म्हणजे चाळापासून ते टाळापर्यंत सगळी संमेलनं अतिशय यशस्वीरित्या पार पडली आणि इथल्या रसिकतेला फार मोठं नाव आहे. आणि म्हणूनच कदाचित तुम्हाला माहिती असेल की सैराट या चित्रपटाला परभणीमध्ये जी दाद मिळाली, मला वाटतं ती महाराष्ट्रभर चर्चेला गेली. आणि या परभणीमध्ये जो कोणी कलावंत येतो, संगीत, नाट्य, नृत्य या क्षेत्रातला कलावंत, या कलावंतासाठीची परभणीची दाद खूप मोठी पर्वणी असते. आणि म्हणूनच जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं आमच्या परभणी बोलल्या जातं. हॅलो या परभणीकर रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण त्या गप्पाष्टकाला सुरुवात करूयात. रवी सर. आता जो आपण चित्रपट लघुपट बघितला केवढा, याबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडतं, तर त्याबद्दल तू आम्हाला सविस्तर सांग. जरूर. पण त्याआधी मला सर्व परभणीकरांना राम राम नमस्कार करायचा आहे. आणि मला फार आनंद वाटतोय. आज काल मी जेव्हा पुण्याहून निघाले त्यावेळेला मला माहिती नव्हतं की इतक्या वेगवेगळ्या वयाची आणि वेगवेगळ्या उत्साह घेऊन आलेली मंडळी माझ्या पुढे असणार आहे. तसा काही कल्पना मी केली नव्हती. वर्कशॉप सारखं म्हणजे 20-25 मुलं असतील वगैरे, पण प्रत्येक वयोगटातली माणसं इथे खूप उत्साहाने हजर आहेत. मला या गोष्टीचा फार आनंद वाटतो. आणि आपण केवडाकडे जर वळायचं झालं तर शॉर्ट फिल्मची म्हणून सुद्धा थोडीशी एक वेगळी भाषा असते. म्हणजे केवडाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल खूपसे काही सायलेन्सेस होते. म्हणजे एरवी आपल्याला सवय नसते. आपण जेव्हा फीचर फिल्म बघत असतो त्यावेळेला आपल्याला सवय नसते इतके सायलेन्सेस, काहीच घडत नाहीये. तो मुलगा काहीतरी कानाला लावतोय, कुठलेही बॅकग्राऊंडचे पण आवाज नाहीये. सॉरी. तर हे एक त्यातला जो काही तिथे जी मेलंकली तयार होत होती त्याला अधोरेखित करण्यासाठी दिग्दर्शकांनी जाणून बुजून केलेली ती गोष्ट होती. कधी कधी असंही शक्य आहे दुसरा एखादा दिग्दर्शक तिथेच एखादं त्या मूडला साजेसं बॅकग्राऊंड म्युझिक पण टाकू शकतो. पण या सिनेमाच्या बाबतीत त्यांनी असं केलं की त्यांनी काहीही बॅकग्राऊंड म्युझिक टाकलं नाही. अगदी मोकळे खाली खाली असे क्षण बघणाऱ्याला अनुभवायची एक वेगळी संधी दिग्दर्शकांनी दिली. तर दिग्दर्शक असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपला जो कंटेंट आहे त्याच्याकडे बघत असतो. आणि कंटेंट पुन्हा शॉर्ट फिल्मचा असेल आणि फीचर फिल्मचा असेल तर त्याला पुन्हा सगळी एक वेगळी गणित असतात असं. बरोबर. ज्योती मावशी, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यामध्ये खऱ्या अर्थानं चतुरस्र अभिनयाची जादू कित्येक वर्षापासून आम्ही अनुभवत आहोत. या जादुई कलावंताचा रंगप्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचं बालपण, शिक्षण आणि अभिनयाकडे आपण कसं वळा? ते सगळं मी खरं थोडक्यात सांगते. पण ते महत्वाच्या त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्याचा उल्लेख मला केलाच पाहिजे. एक तर मी सातारा जिल्ह्यातल्या रेहमतपूर सारख्या छोट्याशा गावातून आले. आणखीन माझे वडील डॉक्टर होते. आमच्या घरामध्ये एक समाजवादी विचारसरणीची परंपरा आहे. माझे आई वडील दोघंही स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुरुंगात गेलेले आणि एकंदर समाजाभिमुख असं कुटुंब आमचं होतं. म्हणजे फक्त घरचे लोक घरच्यांचा विचार करतात असं मी लहानपणापासून कधी पाहिलंच नाही. म्हणजे सगळं बाहेर अमुक ठिकाणी अमुक शाळा काढायचे, वाचनालय काढायचं, याच्यात सगळ्यात हिरिरीने माझे आई वडील आणि गावातले इतर अनेक महत्वाची माणसं भाग घेत असत. माझी आईनी मांगवाड्यात महारवाड्यात जाऊन बालवाड्या काढल्या वगैरे. असं खूप म्हणजे समाजाशी सारखं जोडलेलं असणं हे जणू काही त्यांचं आतूनच आलेली एक गोष्ट होती. त्यांना कुणी असं सांगितलं होतं असं करा. तर हे एक फार वैशिष्ट्यपूर्ण माझ्या आई वडिलांचं
काय म्हणूया आपण कारकीर्द म्हणायचं का त्याला, किंवा त्यांचं काम म्हणूया साधं, तर इतकं त्यांनी त्या गावामध्ये काही काही त्यांचे आदर्श घालून दिलेले आहेत की अजूनही माझ्या वडिलांचा स्मृतिदिन ते साजरा होतो. आणि इथे मला एक आठवण आली म्हणून मी लगेचच सांगते की दाभोळकर ज्या दिवशी पुण्यामध्ये हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी ते माझ्या वडिलांच्या ह्याच्यासाठी स्मृती दिनासाठी रहमतपूरला व्याख्यान द्यायला गेले होते. तिथून ते मुंबईला गेले, मुंबईहून परत आले दुसऱ्या दिवशी सकाळी, तर त्यांचं हे झालं. तर अशी फार मोठी मोठी माणसं लहानपणापासून मी घरात येताना बघितली. म्हणजे साने गुरुजींपासून सगळे आमच्याकडे, अर्थात साने गुरुजींना मी नाही पाहिलं, पण तर असं एक मोठा वारसा लाभलेलं घर मला मिळालं. आणि त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि निळूभाऊ फुले, रामनगरकर या लोकांच्या बरोबर, म्हणजे निळूभाऊ हा माझा पहिला दिग्दर्शक. आणि सेवा दलाच्या कला पथकामध्ये मी व्यंकटेश माडगुळकरांचे जे वगनाट्य होती, कुणाचा कुणाला मेळ नाही, काय दुसरं नाव ते मी विसरले, बिनपेशाचा तमाशा नाही काहीतरी, बिन बियाचं झाड, आणि पुलंचं पुढारी पाहिजे, अशा वगनाट्यामध्ये मी काम करत असते. सो तशी माझी सुरुवात झाली असं म्हणता. आणि त्यानंतर तुम्ही NSD कडे कशा पद्धतीने वळाला? तू म्हटलेलं बरं पडेल. कारण ते नेहमी तू म्हणायची. हो, पण आपण फॉर्मल होऊयाच नको. मला इतकं छान वाटतंय की तुम्ही एक काहीतरी फॉर्मल आर्टला भिडण्यासाठी इन्फॉर्मली आपण इथे एकत्र आलो आहोत असं म्हणून. सो तर मला एकंदरीत आम्हाला सर्वांना तुझा NSDचा एकंदरीत जो पूर्ण प्रवास आहे आणि त्यावेळेसचे तुझे बॅचमेट्स आणि NSDने केलेले तुझ्यावर संस्कार याबद्दल. मी निळूभाऊकडे जोपर्यंत काम करत होते तोपर्यंत उत्स्फूर्तता हीच एक अभिनयाची महत्वाची गोष्ट आहे असं. आणि वगनाट्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे उत्स्फूर्तपणे डायलॉग सुद्धा बनवले जातात आणि स्टेजवर तुम्ही आज एक बोललात उद्या दुसरं काही बोलू शकता आणि त्यातून त्याची एक मजा असते. पण प्रोसिनियम मधलं नाटक मी तोपर्यंत केलेलंच नव्हतं. मी बडोद्याला गेले आणि बडोद्याला मी भरतनाट्यममध्ये ग्रॅज्युएशनचा कोर्स करायला गेले. आणि मग तिथे गुजराती, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही नाटकांमध्ये, म्हणजे प्रोसिनियम नाटक हे माझं बडोद्यामध्ये सुरू झालं. त्याच्या आधी मी शाळेमध्ये केलं होतं नाटक, पण नाटक हा प्रकार मी. आणि मग NSDला गेल्यावर अलकाजींसारखे इतकं मोठं व्यक्तिमत्व, जागतिक स्तरावर ज्यांना मान्यता लाभलेली असं व्यक्तिमत्व आमचे डायरेक्टर होते, ते संचालक राष्ट्रीय नृत्य विद्यालय. तर तिथे मला असं लक्षात आलं की उत्स्फूर्तता आणि त्याला एक पुन्हा व्याकरणामध्ये बसवणं, हा जो फरक आहे तो मला NSD मध्ये जाऊन शिकायला मिळाला. की तुम्ही उत्स्फूर्त ते दिसायला हवंय, पण तुम्ही दरवेळेला उत्स्फूर्त तेवढे असालच असं नाही, परंतु तुम्हाला दिसायचं ना तर उत्स्फूर्तच आहे. आणि त्यासाठी जे एक व्याकरण आहे अभिनयाचं किंवा लिखाणाचं सुद्धा, तर त्या सगळ्या गोष्टींना एक शिस्त असते, त्याला एक ठराविक असे त्याचे टप्पे असतात, त्याचा एक अभ्यास असतो. ही सगळी जाणीव, ही सगळी अवेअरनेस मला NSDनी दिला असं मी म्हणू शकते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल कदाचित, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठं नाव कमावलेले, ऍक्टर म्हणून मोठं नाव कमावलेले ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह हे माझे बॅचमेट होते. आणि आम्ही एकत्र खूप NSDच्या काळामध्ये खूप चांगली नाटकं करण्याची संधी मला त्यांच्याबरोबरही मिळाली. आणि दुर्दैवाने आज ओम आपल्यामध्ये नाहीये, परंतु एक असा एक माहोल होता त्या काळातला की आता सुद्धा NSD मध्ये मुलं जातात, खूप जातात, खरंच आहे. परंतु अलकाजींच्या काळामध्ये जे काही साचा बसवला गेला, म्हणजे आमच्या वेळेला अजूनही येतात, आमच्या वेळेला परदेशातून दिग्दर्शक आमच्याबरोबर काम करण्यासाठी यायचे. आणि मग जर्मन नाटक असेल तर त्याचं हिंदीमध्ये भाषांतर व्हायचं आणि मग ते भाषांतरात ते डायरेक्ट करण्यासाठी जर्मन दिग्दर्शक यायचा, कारण त्याला नाटक माहिती असायचं, त्यांनी ते केलेलं असायचं. तसे फ्रिट्स बेनेमिट्स पण आले होते, ज्यांनी विजया बरोबर एक तीन पैशाचा तमाशा नाही, ते कॉकेशन चॉक सर्कलचं जे मराठी केलं होतं ते भक्ती बर्वेने त्याच्यात काम केलं होतं. एनिवेज ते नाव मला आता आठवत नाही. तर असे मोठे मोठे प्रयोग NSDने सुरू केले भारतामध्ये आणि मग नंतर ते महाराष्ट्रामध्ये पण आले. कारण
NSD च्या खालोखाल जर कुठे रंगभूमी असेल तर ती पहिलं महाराष्ट्र, मग बंगाल, मग कर्नाटक वगैरे हे तर आहेतच. पण महाराष्ट्र इतकी व्यावसायिक रंगभूमी तर अभावानेच कुठे असेल. आणि महाराष्ट्र त्या दृष्टीने खूप भाग्यवान आहे. एक संगीत नाटकाची परंपरा आहे आपल्याला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हल्ली नाटक करतायत. म्हणजे तरुण मुलांचं तर मला खूप कौतुक वाटतं. पुण्यामध्ये ज्यांनी पाहिली असतील तरुण मुलांचं काय काय काम चाललेलं आहे त्यांना मी काय म्हणते ते लक्षात येईल की नाटक हे एक करमणुकीचा भाग तर आहेच, परंतु नाटकाच्या कंटेंट मधून माझ्यामध्ये माणूस म्हणून काहीतरी बदल घडणार असतो. म्हणून मला आज तरुण मुलं इथे जे आले त्याचं फार फार महत्वाचं वाटतं आणि कौतुक वाटतं की हे कला प्रकार तर आहेतच, करमणूक तर त्यांनी होतेच, चित्रपट घ्या किंवा नाटक घ्या, पण ते तुम्हाला चांगलं माणूस घडवण्याकडे एक पाऊल पुढे नेत असतं. जेव्हा तुम्ही एखादा हिंसेचं सुद्धा दृश्य, फॉर इन्स्टन्स आपण एखाद्या सिनेमातलं घेऊया आणि ते हिंसेचं दृश्य आपण बघत असतो, पण म्हणून आपण हिंसक होतो का? नाही. तर शेवटी हे आहे की तुम्हाला जे दाखवलं जात आहे त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि ते तुम्हाला कलात्मक पद्धतीने दाखवलं गेलं तर तुम्ही त्याचा अधिक वेगळ्या पद्धतीने आणि भावात्मक पण विचार करता. म्हणजे तुमच्या फक्त बुद्धीला जाऊन ते भिडत नाही, ते तुमच्या भावस्थितीला जाऊन भेटतं आणि त्याच्यातून तुमचा विचार प्रगत होण्याची शक्यता निर्माण होते. तर हे कलांचं एक मोठं योगदान आहे. आपल्याकडे परभणीचे मोठे लेखक इंग्रजीत इथे आहेत आणि परभणीला खरं म्हणजे सुप्त भूमी आहे असं मी म्हणेन. काही असे मोठे मोठे वृक्ष झालेले आहेत, परंतु ही सुप्त भूमी आहे. इथे अजूनही पुष्कळ काही निर्माण होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला हे जे मी बोलते ते लगेच कळेल असं मला वाटतं, कारण आपल्या मनामध्ये पण सुप्त काही गोष्टी असतात, त्यांना आपण कुठेतरी जाऊन स्पर्श करायचा असतो. तर तो स्पर्श आपण कशा कशा पद्धतीने करू शकतो. कला प्रकार हे त्यातलं एक फार महत्वाचं माध्यम आहे आणि चित्रकलेतूनही होऊ शकतं, सर्व कलांमधून होऊ शकतं, संगीतातून होऊ शकतं. संगीतातलं तर संगीतामधून जी काही उन्नत अवस्था तयार होते तिचं तर आपण वर्णनही करू शकत नाही. आपण थिएटर किंवा सिनेमाचं वर्णन तरी करू शकतो की इथे अमुक विचार मांडला, इथे अमुक भावना मांडली, पण संगीत काहीतरी वेगळं शब्दाच्या पलीकडचं आपल्याला काहीतरी देतं, कविता आपल्याला शब्दाच्या पलीकडचं काहीतरी देते. तर हे जे आहे ते देते आणि आपण घेतो, म्हणजे आपण काय करतो तर आपण माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होतो. म्हणून कला आपल्या आयुष्यामध्ये का महत्वाची आहे तर ती आपल्याला माणूस म्हणून अधिक चांगलं बनवणार असते, एक चांगला माणूस बनवणार. ज्योतिमावशी, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, खरं तर त्यांच्या नाटकासाठी जो ऑडियन्स असतो तो क्लास ऑडियन्स असतो आणि त्यांचं ते तुम्ही नाटक केलं आत्मकथा, आणि विशेष म्हणजे अभिनयाचं व्यासपीठ डॉक्टर श्रीराम लागू त्या नाटकामध्ये आहेत प्रमुख भूमिकेमध्ये. त्या नाटकाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. त्या नाटकाचं सुद्धा पुन्हा असंच म्हणावं लागेल, कारण ती सगळी तर स्टोरी मी सांगत बसत नाही, पण एक प्रतिक्रियश लेखक आहे डॉक्टर लागूने ते काम केलं होतं आणि त्यांची पत्नी खूप वर्ष त्यांच्यापासून दूर आहे आणि याचं कारण असं झालेलं आहे की त्यांची जी मेवणी आहे म्हणजे त्या पत्नीची धाकटी बहीण, तिच्याशी त्यांचं काहीतरी प्रेम प्रकरण झाल्यामुळे त्यांचे संबंध बिघडलेले आहेत. तर याच्यातून त्यांचा सगळा जीवन प्रवास उलगडत जातो. फ्लॅशबॅक मध्येच ते नाटक जातं, म्हणजे टेक्निकल तांत्रिक भाग म्हणून त्या नाटकाच्या काही गमती जमती होत्या. म्हणजे स्टोरी साधारण सांगितली की अशी होती आणि मग शेवटी त्या माणसाला नातेसंबंधांविषयी काहीतरी विशेष जाणीव तयार होते आणि तिथे ते नाटक संपतं. असं फार अप्रतिम, खूप पोएटिक असं ते नाटक होतं की ज्याचं सगळ्यात शब्दातच वर्णन करता येईल असं नाही. तर अर्थातच 4च त्याच्यामध्ये पात्र होती आणि शुभांगी संगवई, म्हणजे आता शुभांगी आपली गोखले सगळ्यांना माहिती आहे, ती, मी आणि सुहास जोशी आणि डॉक्टर श्रीराम लागू असे आम्ही 4 जणच त्या नाटकामध्ये होतो. आणि आधी ते फक्त प्रायोगिक स्तरावर करायचं ठरलं होतं, कारण रूपवेरी डॉक्टरांची प्रायोगिक संस्था होती आणि 25 प्रयोग होतील असा अंदाज होता. पण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की त्याचे आम्ही 150 प्रयोग केले आणि त्या नाटकाचा मी भाग होते, याचं मला खरंच फार छान वाटतं. आणि अजून 2 नाटकं जे तू अनुवादित केलेली आहेस, आषाढ का एक दिन आणि रस्ते. रस्ते आणि मी हे पण अनुवादित केलंय, साठेचं काय करायचं, विस्कंभक साठे का त्या.
तर मी काही नाटकं हिंदीतून मराठी ट्रान्सलेट केली आणि काही मराठीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेट केली. तर मधला काही काळ माझी मुलं जेव्हा मोठी होत होती आणि त्या काळात मी पुण्या मुंबईपासून दूरही होते, तर त्या काळात पण मला काहीतरी करत राहिलं पाहिजे असं वाटायचं. तर त्या काळामध्ये मी हे ट्रान्सलेशन्स करून ठेवलेली होती, ती नंतर उपयोगाला आली. दिल्ली आणि पुणे या ठिकाणावरून बडोद्याला तुम्ही ज्यावेळी होता त्यावेळी मराठी, हिंदी आणि उर्दू तीनही भाषेमध्ये अभिनय केला. म्हणजे तिन्ही भाषेमध्ये नाटक केली. ही भाषेची विविधता कशी जोपासता? एकतर बडोद्याला गेल्यावर गुजराती नाटकापासून तुम्हाला हेच नाहीये, म्हणजे गुजराती तुम्हाला यायलाच लागतं तुम्ही बडोद्याला गेल्यावर. आणि बडोद्यामध्ये खूप मोठा मराठी प्रेक्षक वर्ग पण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण महाराजा सयाजीराव गायकवाडांची युनिव्हर्सिटी आहे तिथे. सो तिथे मराठी प्रेक्षक पण खूप आहेत, गुजराती तर आहेतच. आणि हिंदीमध्ये आम्ही आमच्या स्कूलतर्फे नाटक करत होतो. आणि उर्दू नाटक मी पुण्याला आल्यावर केलं, जिस लाहोर नहीं देखी. ते आपल्या फाळणीच्या सगळ्या अनुभवावर आधारित खूप गाजलेलं नाटक आहे. आणि माझं खूप मोठं भाग्य आहे असं मला वाटतं की लाहोरला सुद्धा त्याचा जाऊन प्रयोग करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. पुण्यातलं राबता फाउंडेशन म्हणून आहे, तर ते असे प्रयोग करत असतात. म्हणजे ते लाहोरला एक मोठे नट होते आपले, म्हणजे भारतातच अर्थात ते मोठे झाले, कारण त्यावेळेला अजून पार्टिशन झालं नव्हतं. त्यांच्या नावाने, त्यांचं नाव मला त्यांच्या नावाने तिथे दरवर्षी खूप मोठा महोत्सव असतो. तर त्या महोत्सवामध्ये आम्हाला बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये एका हिंदू म्हाताऱ्या बाईचं मी काम केलं होतं, जी आपल्या मुस्लिम कुटुंबाला आपल्या घरात ठेवून त्यांना जीवदान मिळवून देते. आणि त्यावेळेस जेव्हा तो शो तुम्ही लाहोरमध्ये केला त्यावेळेस तिथं कसा रिस्पॉन्स मिळाला? अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला. आणि मला हे सांगायला खूप, कारण शेवटी सगळे जमीन काय माझ्या कुठे तुटलेली नाहीये ना, जरी पार्टिशन झालं असलं तरी. माणसं इकडची काय उठून तिकडे गेलीत, आपल्याला सगळ्यांना तो वेदनादायक इतिहास माहिती आहे. त्यामुळे माणसं तशीच असतात, ती तशीच तुमच्यावर प्रेम करत असतात. राज्यकर्त्यांच्या लेवलवर काही वेगळ्या गोष्टी घडत असतील, पण इतकं प्रेम आम्हाला तिथल्या पाकिस्तानमधल्या लोकांनी केलंय, तर ते सगळे इकडचेच कार्यक्रम बघत असतात असं आम्हाला लक्षात आलं. आणि मला तर त्या म्हणाल्या, तिथले खूप जण म्हणाले, कारण त्या जुनी पिढी तिथे असल्यामुळे आप तो हमें ललिता पवार की याद दिला रही. तर असे छान अनुभव घेऊन मी तिकडून आले. आणि खूपच सर्वसाधारण लोक खूप प्रेम करतात, हे याचा अनुभव मी घेऊन आले. आणि अमृतासोबत जे नाटक केलं काळोखाच्या येथे, जे तो अनुभव कसा होता तिच्यासोबत नाटक करताना? उत्तमच होता, कारण ती नुकतीच NSD आलेली होती ना, त्याच्या आधीच मी केलं, आपल्यानंतर केलं. आणि ते एक ब्राझीलमधली कचरा गोळा करणाऱ्या बाईचं डायरी मराठीमध्ये सरिता बत्तींनी ट्रान्सलेट केली, काळोखाची लेक या नावाने. ती वाचल्यानंतर मला असं वाटलं की मुंबईमध्ये अशा बायका आपल्याला दिसतात त्या कचरा गोळा करत असतात. आणि त्या बाईला म्हणजे कचरा गोळा करत असते एका लेवलला ती, आणि दुसरीकडे ती स्वतःची डायरी लिहित असते, कविता लिहित असते. म्हणजे तिचं एक काहीतरी तिच्यामधला एक भाग असतो की जो काम झाल्यानंतर त्याचं भरण पोषण मी कसं करू अशी एक आस त्या बाईला लागलेली असते. आणि त्याच्यातून ती डायरी लिहित असते, कविता करत असते. तर मला हे सगळं खूप छान वाटलं. आपल्याकडे मोठी संत परंपरा आहे, तर मला वाटलं अशी एखादी मराठी बाई आपल्याकडे असूच शकते की जी कचरा गोळा करत असेल आणि तिलाही काहीतरी गाणी बिणी लिहायची हौस असेल. तर असा एक माझ्या डोक्यामध्ये ते यायला लागलं. आणि त्याच्यावरनं मी एक दीर्घांक लिहिला होता. आणि काळोखाची लेक त्या पुस्तकाचं नाव होतं, म्हणून मी त्याला काळोखाच्या लेकीकडून असं नाव दिलं. आताच कवितेचा विषय निघाला. कविता, साहित्य तुम्ही वाचनही करता, लेखनाच्या संदर्भात आणि वाचनाच्या संदर्भात. तुम्ही सकाळी बोलताना उल्लेख सुद्धा केला की तुम्ही एका नाटकामध्ये आमच्या गुरुवाऱ्यांची कविता तुम्ही म्हणत होता, त्या संदर्भात एक आठवण आम्हाला. इंद्रजित यांचं एक गाणं आहे, तर ते आमच्या काळोखाच्या लेकीकडून मध्ये बाई कचरा गोळा करते, पण तिला गायची पण हौस आहे. म्हणजे ती हिंदी सिनेमातली पण गाणी म्हणते, शोला जो भडके वगैरे. आणि असा तो काळ दाखवलाय त्याच्यामध्ये. आणि ती अर्थात काळाच्या बाबतीत त्यावेळेला ते गाणं नसणार, पण तरी ते आम्ही आमच्या नाटकामध्ये घेतलं होतं. आणि काट्या कुट्याचं तुडवित रस्ता, चल गावाकडे चल माझ्या दोस्ता, असे यांच्या 2 ओळी आम्ही त्यावेळेला उसण्या घेतलेल्या. आता गाण्याचा विषय निघाला म्हणून एक तुझ्याकडून ऐकायला आवडेल. तू
सुमित्रा मावशींच्या फिल्ममध्ये गाणं गायलेलं आहेस आणि दर्शनमध्ये सुरुवातीची जी ओवी आहे, दर्शन हा लघुपट आपण पहिल्या सत्रामध्ये आपण तो पण लघुपट दर्शन मीच पाहिला नाही, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिला पण मी पाहिलेला नाही. तर सुमित्रा मावशींच्या संवाद संवाद मी तिच्याकडे गायल्याचं मला आठवत नाही. अमृता गायली. दुसरं कुठलं गाणं आठवत? हा हा संवाद मधलं. हा हा तेच. ते तुलसीदास ते गायलं होतं. तर एक दोन ओळी त्याच्या ऐकायला आवडेल. हे बापरे, आता अवघड आहे पण मी प्रयत्न करते. वृक्षण सेवतीले मन तू, वृक्षण सेवतीले का देवा को क्रोधन करही सिंचन करहीने वृक्षण सेवतीले मन तू, वृक्षण सेवतीले धूप सहत अपने सिर ऊपर और को छाह करे जो माही को पत्थर चलावे ताही को फल दे जो माही को पत्थर चलावे ताही को फल दे वृक्षण से मतिले मन तू, वृक्षण से मतिले. चित्रपटाकडे वळूया. ज्योतिमावशी, आता आपण बरेच चित्रपटाचा झलक पाहिला. प्रत्येक चित्रपटामध्ये तुमची जी भूमिका असते, आता केवढा पाहिला त्यामधली आजी आम्हाला ज्योतिषवास वाटत नाही, ती आम्हाला आजीच वाटते. किंवा सैराट मधल्या आत्या, सगुणा आत्या म्हटलं तर आम्हाला ती सगुणा आत्याच वाटते. हे असं का? म्हणजे ती आम्हाला ज्योतिषवास असे कधीच वाटले नाही. म्हणजे प्रत्येक भूमिका तुम्ही करताना, मग ओळू असेल, देऊळ असेल, फॅन्ड्री असेल, दाबी फळ असेल, किंवा मग आय्या हिंदी चित्रपट असेल, तर ही भूमिका तुम्ही जगता कशा आणि काय नेमकं होतं काय? मगाशी जसं डॉक्टर पाटील सर म्हणाले की उपजत पण काहीतरी असावं लागतं, तर ते कुणाकडे तरी असतं, कुणाकडे तरी नसतं. जसं आता एखाद्या बेताल्या माणसाने तबला शिकायचं ठरवलं तर त्याला नाही येणार, काही झालं तरी कितीही शिकला तरी त्याला तबला नाही येणार, हे सत्य त्यांनी स्वीकारायला हवं. तर ते कदाचित एक देवाची देणगी आहे. आणि दुसरं असं आहे की काही माणसांना बघत तुम्ही मोठे होता. आता निळूभाऊचं नाव घेतल्यावर निळूभाऊ बरोबर जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्ही एवढं तर करायलाच पाहिजे, नाही तर त्याचं नाव खराब होईल ना. या चित्रपटाच्या संदर्भानं चित्रपटाच्या काही आठवणी तुम्हाला संवेदनशील मनाला, तुमच्या मनाला भावलेले काही चित्रपट? माझे मी खरं म्हणजे खूप कमी काम करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी प्रत्येक असे सिनेमात नसते दिसत तुम्हाला, कारण मला जे आवडतील तेवढेच मी कामं केले. त्यामुळे खरं तर प्रत्येक माझं काम हे त्या सिनेमातलं सगळं कंटेंट आवडल्यामुळेच मी स्वीकारलेलं असतं. आणि ही जी तरुण मुलं अलीकडची ज्या क्लॅरिटीने काम करतायत, म्हणजे मला आता इथे सुद्धा नवीन भविष्यातली फिल्म मेकर्स आहेत असं मी म्हणू शकेन, कारण तुम्ही फिल्मचं रितसर शिक्षण घेण्यासाठी सुद्धा सज्ज झालेले आहात. तर त्यामुळे तरुण मुलांच्या कल्पना आणि त्यांची क्लॅरिटी आणि त्यांना असलेलं तंत्रज्ञान, कारण शेवटी सिनेमा हा फक्त ऍक्टरचा नसतो, तो या सगळ्याचं मिळून एक हे तयार झालेलं असतं. ऍक्टर हा कदाचित थिएटरमध्ये, स्टेजवर, रंगमंचावरती लेखकांनी उत्तम शब्द दिले असतील तर त्याचं सोनं करू शकतो एकटा ऍक्टर उभा राहून, परंतु सिनेमाच्या बाबतीत तसं नसतं. तर ते हे जे सगळं आहे, त्यामुळे अशाच लोकांबरोबर मी कामं केली की ज्यांना ही क्लॅरिटी आहे. अशी एक दोन काहीतरी चुका झाल्या असतील माझ्या हातून, काही असं नाही, पण जनरली मी सगळे माझे सिनेमे माझे लाडके आहेत असं मी म्हणेन. प्रत्येक सिनेमातला कंटेंट इतका सुंदर आहे. म्हणजे आता 10वी मध्ये ती त्या मास्तरांशी बोलत असते, अब्दुल कुलकर्णी मास्तर असतो, असा एक सीन माझा होता, पण तो इतका लोकांच्या लक्षात राहिला. किंवा देवराई नावाचा आम्ही एक फार अप्रतिम सिनेमा केला होता.
आमचे हे सगळे सिनेमे तुम्हाला आता या कार्यशाळेतच कदाचित कधी कधी बघायला मिळतील, कारण हे असे एरवी येऊन गाजलेले सिनेमे नाही आहेत, परंतु सिनेमा सृष्टीमधल्या तज्ज्ञांनी नावाजलेले सिनेमे आहेत. तर त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ दॅट. आणि तर देवराई हा अत्यंत अप्रतिम चित्रपट, सुमित्रा भावे आणि सुरेश उत्तरकर यांचा. त्यांचे बहुतेक सगळे सिनेमे थोड्याफार प्रकारे कमी जास्त होतं प्रत्येक वेळेला, इट्स ह्युमन, पण एक चांगला कंटेंट घेऊन निश्चितपणे नेहमी आलेले आहेत. दहावीपो असो, देवराई असो, नितळ नावाचा फार अप्रतिम चित्रपट त्यांनी केला होता की गोड आलेली मुलगी असते आणि ती मैत्रीण असते त्या डॉक्टरची आणि ती स्वतः पण डॉक्टर असते आणि घरच्या तिचं पोट बघून सगळ्यांना वाटतं की अरे हिला गोड आले आणि हिला मैत्रीण म्हणून हा घेऊन आला, बंगलोरला असतात ते. आणि मग गोड या गोष्टीकडे आपण माणूस म्हणून कसे बघतो, हा एक प्रश्न त्याच्यामध्ये आपोआपच आलेला. आणि एकमात्र असा सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये विजय तेंडुलकरांनी काम केलं होतं, तो म्हणजे नितळ. नितळमध्ये ते आजोबा होते, तर तो सिनेमाही अतिशय अप्रतिम आहे. त्यामुळे मी असं एक कुठला सिनेमा सांगू शकणार नाही. बहुतेक माझे सगळे सिनेमातले माझे रोल्स आणि माझे सिनेमे हे मी भाग्यवान आहे म्हणून ते रोल्स माझ्याकडे आले. आणि मी रोलची लांबी किती आहे वगैरे असल्या गोष्टीकडे बघत नाही. मला कंटेंट आवडला आणि माणसं आवडली की मी करते. आता एक असं विचारायचं की कुठलीही भूमिका स्वीकारताना त्या भूमिकेबद्दल तू काय विचार करतेस? एक तर पुणे सगळ्यांसाठीच हे, म्हणजे कुठल्याही भूमिकेसाठी, नाटकातली असो सिनेमातली असो, आपल्याला हे बघावं लागतं की त्याची पार्श्वभूमी काय आहे. अगदी साधे म्हणजे तांत्रिक गोष्टी आहेत त्या, की कुठल्या सामाजिक स्तरामधून ही व्यक्ती आलेली आहे, ती किती शिकलेली आहे, तिचं बालपण कसं केलेलं आहे, फार कष्टात केलंय का, आता ती सुस्थितीत आहे का, मग बालपणी ती कष्टात होती आणि आता सुस्थितीत आहे का. प्रत्येक गोष्टींनी त्या माणसाच्या संपूर्ण चालचलणुकीमध्ये फरक पडला असतो. तर हा सगळा विचार, ज्याला आपण कॅरेक्टर स्टडी म्हणतो, हा आपल्याला करावाच लागतो. म्हणजे माझ्याकडे जर एखादी भूमिका आली तर मग या बाईचं पास्ट, पहिल्यांदा पास्ट काय आहे ते बघावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही प्रेझेंट मध्ये उभी नाही राहू शकत. म्हणजे ही बाई काय काय झेलत 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 इथपर्यंत आली, म्हणून मग ती आता अशी आहे. आणि प्लस ती स्वभावात पण काहीतरी तिच्यामध्ये तिचं गुणवैशिष्ट्य असतील, जशी ती देऊळमधली म्हातारी सारखी आपली टीव्ही बघत बसते. तर हे जे आहे, म्हणजे तिला काही बाकी गोष्टींची पडली नाही इतकी की तिला त्याची टीव्ही बघण्याकडे त्याचं काही पडलेलं नाही. तर आपल्या अशी माणसं वेगवेगळे नमुने आपल्याला आसपास दिसत असतात आणि त्यांचा असा एक विचार आपल्याला करावा लागतो की त्यांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक स्तर काय आहे. आणि हा एक ढोबळ मानाने मी सांगते कुणाला जर ती भूमिका हातात घ्यायची असेल तर. आणि मग शेवटी कधी कधी असं पण असतं की हे झालं त्या कॅरेक्टर पुरतं, पण दिग्दर्शकाला त्या कॅरेक्टरच्या थ्रू काहीतरी सांगायचंय, हे ऍक्टर म्हणून मला समजलं पाहिजे, ती बुद्धिमत्ता मी माझी वापरली पाहिजे. तर अशा काही गोष्टींचा एक समुच्चय म्हणून मग तो परफॉर्मन्स लोकांच्या पुढे येतो. परभणी नाट्यकलावंत इथं उपस्थित आहेत. परभणीचं नाटक मागील 5 वर्षापासून राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पहिले येते आणि आमचे किशोर पुराणिक असतील, किशोर विश्वामित्रे आणि अनेक कलावंतांना अभिनयाचे रुपये पदक, पारितोषिक भरपूर आहे. म्हणजे नाटकाच्या दृष्टीने आम्ही खूप पुढे आहोत. फिल्मच्या दृष्टीने आता सुरुवात होते. त्या आमच्या नाट्य कलावंतांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल, काय केलं पाहिजे? मी आधी सगळ्यांना विनंती करते, जोरदार टाळ्या वाजवा. त्या टाळ्या अर्थात तुमच्यासाठी होत्या, परभणीकरांसाठी. आणि त्या बराच वेळ मगाचपासून मला असं छान वाजल्या पाहिजे टाळ्या, असं वाजलं वाटत होतं. अजून सुद्धा जोरात होऊ शकते, बघूया. थँक्यू व्हेरी मच. खरोखर मला अतिशय कौतुक वाटतं की इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि सगळ्यांना याच्यामध्ये पाठिंबा द्यायचा आहे, कुणाला सहभागी व्हायचंय. हे असं वातावरण फार कमी बघायला मिळतं आणि पुण्या मुंबईपासून इतक्या दूर. तर आणि प्रत्येकाला इथे आस आहे काहीतरी नवीन शिकण्याची, आणि म्हणून इतका हा सगळा समुदाय इथे आलेला आहे. तर नाटकामध्ये तुम्ही पदकं मिळाली याच्यात काहीच आश्चर्य मला वाटत नाही. आणि कारण एक जे जगण्याविषयीचं औत्सुक्य असतं ना, ते मला इथे आल्यापासून असं जाणवतंय, जे मला असं शब्दात सांगता येणार नाही. परंतु प्रत्येकाला काहीतरी नवीन बघायचंय, नवीन करायचंय, नवीन शिकायचंय
आणि एक चांगलं माणूस त्यातून आपोआपच होत असतो आपण. चांगलं म्हणजे काय, चांगला हा शब्द फारच असा मिळमिळीत आहे तर त्यामुळे मला फार आनंद वाटतो की आज या संध्याकाळी मला तुमच्याबरोबर अशा गप्पा मारायला मिळतात आणि तुमच्यामध्ये जे औत्सुक्य आहे जगणं, कारण जगणं आसपासचं खूप वेगानं बदलतं हे आपल्याला सगळ्यांना जाणवतं, प्रत्येक वयातल्या माणसांना जाणवतं. म्हणजे आता जे 40शीला वगैरे आले त्यांना सुद्धा वाटतं की माझ्या लहानपणी हे नव्हतं, यु नो. आता त्यामुळे प्रत्येक वयातला माणूस एका लेवलला आता हाऊ टू डील विथ थिंग्स असं काहीतरी घेऊन प्रत्येक जण जगत असावा असा माझा अंदाज आहे. मी स्वतः तशी जगते, कारण मला कधीच काही वेळेला कळत नाही की करना हाऊ टू डील विथ दिस असं. तर अशा वेळेला तुम्हाला हे जे काही तुमच्यामध्ये भर घालणार असतं माणूस म्हणून, त्या गोष्टी तुम्हाला नेहमीच मदत करतात, तुम्हाला पुढे घेऊन जातात, तुमच्या हातून काहीतरी अर्थपूर्ण घडवण्याची कुवत क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करतात आणि ते करण्यासाठी तुम्ही इतक्या उत्साहाने सगळे एकत्र आला आहात. तुमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. प्रेक्षकांमधून काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. 2 प्रश्न घेऊया. ची व चिसोकामध्ये तुम्ही जी वेगळ्या धाटणीची भूमिका केली, म्हणजे बिनधास्त आणि ची व चिसोका, कारण मी तुमच्या वेगवेगळ्या चित्रपटातल्या भूमिका पाहिल्या, देऊळ असो, वळू असो किंवा सैराट असो, पण ची व चिसोकामध्ये एकदम वेगळ्या धाटणीची भूमिका आणि बिनधास्त किंवा हरफन मौला असा त्याला म्हणता येईल, तर ती स्वीकारताना त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती हे मला जाणून घ्यायचं. एक तर मला पहिलं अगदी साधं कारण असं होतं की मला परेश बरोबर काम करायचं होतं. त्यामुळे परेशला नाही म्हणण्याचा मुद्दाच नव्हता, कारण परेशचे आधीचे सिनेमा मला खूप आवडले होते. म्हणजे एलिझाबेथ एकादशी असेल किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी. तर त्यामुळे हा माणूस सगळ्या गोष्टींकडे काहीतरी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतो हे लक्षात आलं होतं त्याची नाटकं बघून सुद्धा. तर तो फार अतिशय बुद्धिमान आणि अतिशय संवेदनशील असं एक रेअर कॉम्बिनेशन असलेलं आहे परेश मोकाशी, आणि मधुगंधाने पण लिहिले पटकथा वगैरे. तर त्यामुळे त्या दोघांबद्दल मला एक प्रचंड कुतूहल होतं आणि त्यांच्याबरोबर मी काम आधी केलेलं होतं. आणि प्लस त्यांनी माझ्या झोळीमध्ये इतकं सुंदर रोल टाकला की म्हणजे क्या कहणे असं होऊन गेलं. आणि आता जे आपण बोलत होतो की काळ बदलतोय, आसपास आपल्या सगळं भोवताल सारखा बदलतोय, त्या बदलाचं एक रूप म्हणून माझ्या कॅरेक्टरकडे मी बघितलं की हो, आजकालच्या काळामध्ये अशी याची असू शकते आणि बाय नॉट असं पण वाटलं मला. आणि इतका वेगळा रोल मला करायला मिळाला की जास्तीत जास्त ग्रामीण रोल्स केले, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो एक खूप वेगळा रोल होता. आणि एकंदर स्त्री पुरुष नात्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्या सिनेमाने आपल्याला दिला असं मला वाटतं. आणि खूप लायटर वे मध्ये, खूप काहीतरी तुम्हाला भाषणबाजी करून काही शिकवायला गेलेले नाही ते, पण ते बघत असताना तुम्हाला आतमध्ये घंटा वाजत जातात की बघा बघा, हो माझ्या घरी पण असं काहीतरी झालं होतं एकदा, मग असं. सो जगण्याचा अनुभव देऊ शकणारा सिनेमा आणि त्याचा आपण भाग असणं, याच्यासारखं क्या कहणे. अभिनंदन त्याच्याबद्दल. आणि तो चित्रपटांमध्ये थोडा गतिशील वाटला. हो, छान चित्रपट आहे. हो गतिशील आहे, थोडा मध्ये मध्ये लाऊड वाटतो काही वेळेला, परंतु क्षम्य आहे तरी सुद्धा आहे. कारण बाकी चित्रपट खूप छान बनला. तो तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही सगळेजण बघायला. धन्यवाद. महिलांमध्ये कोणी आम्हाला प्रश्न विचारायचा आहे? ज्योती मावशी. अमृतासोबतचा अनुभव कसा वाटला तुला? म्हणजे नाटकात काम केलेस ना तू तिच्यासोबत, तर तू सुद्धा एक पट्टीचीच आहे कलाकार आणि ती सुद्धा आहे, पण कुठेतरी काही वाटलं का? ती माझ्यापेक्षा वेगळी आहे पण खूप. एक तर ना ती चिवट आणि मी आळशी आहे, असं तो फरक आहे. अरे बापरे. हो, म्हणजे ती जी हातात घेतलं ना सोडतच नाही त्याला, म्हणजे त्याच्या त्या पक्की पकड बसेपर्यंत. नाही, तिच्या अभिनयातून दिसतं मला. हो, आणि ती खूप कष्ट घेणारी अशी अभिनेत्री आहे. आणि माझी स्टाईल थोडी वेगळी असं तरी पण कुठेतरी एक पॉइंट असतो ना की बाबा हे तू असं नको करायला होतं, तू असं करायला पाहिजे होतं. हे कधी तुला जाणवलं का? तसं तर एका घरात आपण असलो 2 ऍक्टर्स की असं होतच ना, आणि सिनियरला वाटतंच आपण सांगितलं पाहिजे ज्युनियरला काय. आणि तिने तुला काही सांगितलं का?
हो, ती पण सांगते मला. असं आमच्यात तसं एक छान हे आहे. आम्ही एकमेकींना छान सांगू शकतो की काय कसं वाटलं वगैरे. किंवा कधी कधी काय होतं आम्हाला की एखादा सिनेमा आम्ही आमचाच बघत असतो. आता नितळमध्ये सुद्धा ती आणि मी दोघी. तर आम्हाला दोघींना एकदमच एखादी गोष्ट, अरे हे जरा बरं झालं असतं असं बघता बघता वाटतं. सो आम्ही दोघी अभिनेत्री असण्याचा तो एक फायदा पण आहे आणि तोटा फारसा नाहीये, फायदाच आहे. खूप छान. आणि तिला सुद्धा खूप सारे प्रेम सांग. जरूर जरूर. तू मागे ते ऐका. प्रश्न पण अमृताबद्दलच होता. तिला घडवताना ते तर असं लागलं की ते होतं असं काही झालं. नाही, असं काही नाही झालं. एकतर काय झालं की सत्यदेव दुबेंचं शिबिर ती 10वीत असतानाच तिने केलं. आणि त्यानंतर तिने NSD जावं असं खरं मला वाटत होतं, पण मी ठरवलं होतं की मी नाही तिला म्हणणार की तू जा. तिला जावंसं वाटलं तर ती जाईल. पण मग शेवटी दुबेजींनीच तिला सांगितलं की काही नाही. म्हणजे तिने ठरवलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता मुंबईत जाऊन काहीतरी हातपाय मारूया असं तिला वाटत होतं. पण दुबेजी म्हणजे वॉज लाईक अ फादर फिगर. तर त्यामुळे त्यांनी, आणि ते खूप असे शिव्या देऊन छान बोलायचे मुलांशी. तर ते त्यांनी तिला सांगितलं होतं NSD ला जा, नाही तर थोबाडेन दे. म्हणजे त्यांच्या उच्चार पद्धतीमध्ये माझ्या कानात एकदम आलं म्हणून मी सांगितलं. ते दुबेजी एक फार महत्वाचं व्यक्तिमत्व सगळ्या नाटकवाल्यांना त्या काळामध्ये मिळालं होतं. अमृता सुद्धा त्या दृष्टीने भाग्यवान. ती फुलराणीच्या मोठे फॅन आहे. हो, थँक्यू. तिला सांगते. प्रत्येक जण हा स्टेजवर तर कधी गेलेला नाहीये, पण प्रत्येक जण हा मनातून कलाकार आहे. प्रत्येकाला अशी पार्श्वभूमी मिळत नाही की आपण एखाद्या कलेमध्ये पुढे जावं. बरोबर. तर माझे बाबा आमच्या घरी सगळे सपोर्टिव्ह आहेत. पण मला हेच विचारायचं होतं की तुमचे बाबा असं म्हणतात की तुम्ही डॉक्टर आहे आणि तुमचे आई वडील हे दोघेही समाजकार्यामध्ये म्हणजे मग्न असतात. तर तुम्ही अभिनयाकडे जाण्याचं कसं ठरवलं किंवा त्यांचं प्रोत्साहन कसं? ते त्यांचं होतं, कारण ते ना ते हरवणारे होते. म्हणजे आम्ही लहान असताना ते ब्रह्माचा भोपळा आणि असले कुठली कुठली आत्र्यांचा त्याचा संसार वगैरे टाईपची नाटकं आमच्या रेमतपुरात माझे आई वडील पुढाकार घेऊन करत असत. त्यामुळे त्यांच्याकडूनच माझ्याकडे आलंय. कधी कधी मला प्रश्न पडतो माझ्या काही काही भूमिका बघताना, आणि मी माझ्या वडिलांना पुरेसं श्रेय दिलं नाही. बरं झालं तुम्हाला हा प्रश्न विचारला असते, कारण मला गेले काही महिने माझ्या डोक्यात येते की मी माझ्या वडिलांविषयी लिहायला पाहिजे. कारण वडिलांना मी खूप गृहीत धरलं असं मला वाटतं. कारण वडिलांमध्ये खूप एक अशी ना ओपननेस होता जो माझ्यामध्ये आलाय रक्तामध्ये. आणि मला हे कधी जाणवलंच नव्हतं. आणि माझ्या काही काही भूमिका बघताना असं मला वाटतं की हे माझ्याकडे वडिलांकडून आलंय, माझ्याकडे वडिलांकडून आलंय. आणि त्यांना मी कधीच त्याचं ते होते तोपर्यंत श्रेय दिलंच नव्हतं, पण ते त्या रक्तातून माझ्यामध्ये आलं होतं. सो त्यांच्यामध्ये माझी आई खूप उत्तम लिहायची, स्वतः नाटकात काम करायची. सो आमच्या घरामध्ये ते होतंच. आणि आई खाडीलकरांच्या घरातून आली होती. नाट्याचार्य खाडीलकर हे तिचे आजोबा. असं असल्यामुळे खूप आणखीन एक वेगळी परंपरा आमच्या घराला ही लांबून लांबून मिळालेली आहे. असे आम्ही आहोत. आवाज मोठा चित्रपटामधला अभिनय याच्यामध्ये तांत्रिक बाजू ज्या असतात, म्हणजे संगीत, संवाद, कॅमेऱ्याचे अँगल्स आणि तुमचा अभिनय याच्यामध्ये मला वाटते 50% भाग या बाबतीत संग्रहाचा असतो. करेक्ट. आणि अभिनयाचा. हो. दुसरी गोष्ट, नाटकातला अभिनय आपण जिवंत अभिनय म्हणतो, पण नाटकातला अभिनय संवादामुळे जास्त कृत्रिम वाटतो. संवादामुळे म्हणालात का तुम्ही? संवादामुळे किंवा संवादाच्या शब्दांमुळे. हा फार अप्रतिम प्रश्न आहे. कारण सकाळी या विषयावर आपण बोललो होतो की माध्यम बदललं की तुमची अभिनय पद्धती बदलते. आता क्लोजअप आहे उदाहरणार्थ तुमचा, तर तुम्ही नाटकासारखा अभिनय करून चालणार नाही. किंवा तुम्ही तुमच्या आवाजाची पट्टीचा विचार तुम्हाला जितका रंगमंचावर करावा लागतो तितका सिनेमाच्या ह्याच्यामध्ये डबिंग पण असतं, त्यामुळे ते तुम्ही नंतरही करू शकता. परंतु तुम्ही जरा जरी जास्त अभिनय केला तर तो कॅमेरा लगेच पकडणार असतो. तर त्यामुळे अभिनय
हे जरी अभिनयाचा अंग असला, हा जरी एकच भाग असला तरी ते कसं वापरायचं प्रत्येक माध्यमाबरोबर हे आपल्याला नट म्हणून ठरवायला लागतं. रंगमंचावर तुम्हाला शेवटच्या या माणसापर्यंत आवाज पोहोचवायचा असतो, पण म्हणजे ओरडायचं नसतं. कारण भूमिकेचा बास्त सोडायचा नाही आहे, पण शेवटच्या माणसापर्यंत माझा शब्द पोहोचला पाहिजे. माईकची साथ असते तुम्हाला, परंतु भावनेच्या त्या परिघामध्ये राहून तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचायचं आहे. तर हे त्यामुळे आपल्याला एक भावनिक शक्ती मिळालेली असते नट म्हणून, पण आपल्याला एक बुद्धीने पण काम करावं लागतं की मी आत्ता कोणत्या माध्यमात काम करते. आणि आपलं दिग्दर्शकाशी खूप चांगला रॅपो असणं, देवाणघेवाण असणं हे फार महत्वाचं असतं. नाही तर तुमचा निश्चितपणे, कारण शेवटी तुम्ही माणूस असता, निश्चितपणे तुमच्या अभिनयावर वाईट परिणाम होऊ शकतो जर तुमचं आणि दिग्दर्शकाचं चांगलं काय म्हणायची खुली चर्चा होत नसेल तर. माझ्या बाबतीत असं झालं की सगळेच माझे मित्र असे असल्यामुळे मला तो फायदा नेहमीच मिळत गेला की त्याला काय हवंय मला माहिती आहे. बरेचसे तरुण मुलांबरोबर पण मी कामं केली, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि रंगमंचावर पुन्हा तुम्ही काहीतरी एक संवादाचा भाग जो म्हणत होता, तर शेवटी कसं आहे की तुम्हाला शब्द काय म्हणायला दिले ते लेखकाने दिलेले असतात आणि ते त्या शब्दांचं काय वजन आहे ते तुम्हाला बुद्धीने समजून घ्यावं लागतं. आणि तशी तुमची फेक तुम्ही माध्यम असता, तुम्ही लेखकाला जे काही म्हणायचं आहे ते योग्य पद्धतीने आवाजाचा, बुद्धीचा, भावनेचा वापर करून लोकांकडे पोचवायचं असतं. तर त्यामुळे संवाद पुन्हा कसे रंगमंचावर म्हणावेत ही एक वेगळीच कला आहे आणि त्याचा संपूर्ण अभिनयामध्ये फार मोठं महत्वाचं योगदान असतं. तुम्ही आणखी एक प्रश्न, तुम्ही जुना काळही अनुभवलेला आहे आणि नवीन काळही अनुभवलेला आहे. जुन्या काळामध्ये लाऊडस्पीकर नसताना संवादाचे जिथे असायची हो ही वेगळी होती. हो आणि म्हणून जुन्या काळी नाटकात काम करणारी माणसं पुन्हा आजच्या काळात सुद्धा लाऊडस्पीकर समोर करतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात जास्त कृत्रिमता दिसते. हो हो आणि त्यांनी जुन्या पद्धतीनं संवाद हे त्यांचे एक पठडी तयार झालेली असते. चित्ररंजन कुलकर्णी अशा अनेक लोकांची नाव पण हे बरोबर वाटतं. अगदी हा सुद्धा फार चांगला प्रश्न आहे. कारण मी ज्या वेळेला मी जरी काम करायला लागले, याला बरीच वर्ष झाली, तरी मी वेगळ्या स्कूलमध्ये काम करायला लागले. निळूभाऊचं स्कूल असं होतं की ते स्वाभाविक अभिनयाचं स्कूल होतं. त्याच्यानंतर मी दिल्लीला गेले, तिथे सुद्धा जास्तीत जास्त स्वाभाविक अभिनय करायलाच मला तिथे भाग पाडतात. सो ते एक झालं. आणि जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये येऊन नाटकामध्ये काम करायला लागले त्यावेळेला मी डॉक्टर लागून सारख्या माणसाबरोबर काम करायला सुरुवात केली. किंवा त्याच्या आधी मी तुगलक नावाचं नाटक मराठीमध्ये केलं होतं, सत्यदेव दोघांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं. तर ही पठडी पुन्हा तुम्ही म्हणताय तसं नवीन पठडी होती आणि मी NSD आलेली असल्यामुळे मी पण त्या नव्या पठडीचीच होते. जरी माझं काही अनेक वर्षांपूर्वी मी काम करायला सुरुवात केली असती तरी मी या जुन्या लोकांबरोबर कोणाबरोबरच काम केलेलं नाहीये. चित्तरंजन कोलटकर आहेत किंवा दत्ताराम, ही सगळी चांगली नट मंडळी होती, पण त्यांची एक पठडी होती. आणि नंतर नाटकाचे विषय पण बदलत गेले आणि विषयानुसार पुन्हा तुम्ही कसं बोलणार हे अवलंबून आहे. तुम्ही काही ऐतिहासिक वाक्यासारखे तुम्ही साध्या सामाजिक नाटकामध्ये नाही बोलू शकत. तर हा सगळा भाग नंतर आपली रंगभूमी इतकी बदलतीये सारखी, तर त्यामुळे सुद्धा नटांना आपली रंगभाषा म्हणून आपण किंवा अभिनय भाषा ही बदलावी लागते. आणि प्रत्येक बुद्धिमान नट ते करताना आपल्याला दिसतो आणि म्हणून आपली मराठी रंगभूमी संपूर्ण भारतात मला वाटतं श्रेष्ठ आहे. आताच तुम्ही म्हणालात की माणूस, मला वाटतं परभणीकरांना शेवटी आम्हाला एक संदेश द्या की तुम्ही माणूस म्हणूनही खूप चांगले आहात. माणूस म्हणून आमच्या परभणीकरांना तुम्ही काय सांगाल? मी त्यांना काही सांगणार नाही, मी त्यांच्याकडनं काही जमलं तर घेऊन जाणार आहे. नाही असं हे ना एका लेवलचा मला हा ना थोडा गोळा प्रश्न वाटला. असं नाही होत. म्हणजे तुम्हाला खूप मनापासून ठरवायला लागतं की मला अमुक्यासारखं व्हायचंय, त्याच्यामध्ये अमुक आहे ते माझ्यामध्ये मला आलं पाहिजे, यु नो. तर ते असं सहजासहजी नाही ठरत. मी चांगली माणूस झाले असेल तर मी अनेक लोकांमुळे, ज्यातली बरीचशी नावं मी आता घेतली अनेकांमुळे झाले. मी अमक्या एकामुळे झाले असं मला म्हणताच येणार नाही. आणि समजा मी असेल तशी तेवढी चांगली, कारण मी तितकं पुरेसे घेऊ शकले की हेही मला माहित नाही. परंतु या सगळ्यांचा माझ्या जगण्यामध्ये असण्याचा पुरेपूर आनंद आणि समाधान मात्र मला जरूर मिळालं.
आणि ते आज तुमच्याशी शेअर करताना पण मला फार आनंद होतोय, कारण तुम्ही स्पेशल लोक आहात हे आज मला दिवसभर सकाळपासून मी पाहते आहे. आणि तुमच्यामधला नवीन काही शिकण्याची सगळी उत्सुकता उमेद अशीच कायम राहू देत, अशा माझ्या शुभेच्छा मी तुम्हाला देते. ज्योती मावशी धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये कुठेतरी आपल्याला थांबावंच लागणार आहे. अशा गप्पा किती वेळ जरी मारल्या तरी आपल्याला आनंद वाटेल, परंतु या परभणीच्या रसिकासाठी तुम्ही इथं आलात. अभिनयातली उत्स्फूर्तता जी तुम्ही सांगितली ती आमच्यामध्ये येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. याच महाविद्यालयाचे प्राध्यापक रविशंकर झिंगरे, आमचे लेखक, विजय करबाजन आमचे दिग्दर्शक, अभिनेते किशोर पुराणिक आणि बाकी सर्व आमची सगळी टीम, या तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची वाटचाल करतोय. आमचे मित्र रवी पाठक यांच्या पाठीशी तुमचा हात असणं आवश्यक आहे, तुमचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. यातूनच आम्ही पुढे जाणार आहोत. ज्योती मावशींना जाताना फक्त मी एवढंच म्हणेल की ओंजळीत माझ्या दीपचंद्रमाचा, ओंजळीत माझ्या दीपचंद्रमाचा चांदणे शिंपितो सावलीत तुमच्या. गगनात भरारी पावला पावलांची, मनात आशा प्रत्येक सावलीची. रंग मनात सारे इंद्रधनुष्याचे, रंग मनात सारे इंद्रधनुष्याचे. सप्तरंगी हो आयुष्य तुमचे मावशी, सप्तरंगी हो आयुष्य तुमचे. आमच्याशी छान छान गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.